हाय, आपण अल्केन चॅप्टर चालू आहे बा आणि आपण रिॲक्शन्स ऑफ अल्केन बघतो. मागच्या वेळेस आपण हॅलोजनेशन ऑफ अल्केन बघितलं. नेक्स्ट रिॲक्शन बघायचं आपल्याला कंबशन, महत्त्वाची रिॲक्शन बघ. कंबशनचा अर्थ काय? बर्निंग, बर्न करणे, जाळणे, त्याला काय म्हणलं जातं? कंबशन. मग कंबशन काय पहा, अल्केनला जर खूप हाय टेम्परेचरला एअर किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर बर्न केलं, अल्केनला व्हेरी हाय टेम्परेचर एअर ऑर ऑक्सिजन, तर त्यांच्यापासून काय तयार होतो आहे? CO2 आणि H2O हे दोन प्रोडक्ट आहे. अल्केनला जर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲट हाय टेम्परेचर जर हिट केलं तर काय होतं आहे? CO2 आणि H2O तयार होतो. पण प्लस देर इज अ रिलीज ऑफ एनर्जी किंवा हीट एनर्जी, त्या ठिकाणी काय होते? हीट एनर्जी बाहेर पडते. मग ही जी रिॲक्शन आहे का, हिटिंग अल्केन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू कन्वर्ट इट इंटू CO2 अँड H2O सायमल्टेनियसली द हाय एनर्जी इज रिलीज. दिस रिॲक्शन इज अ कंबशन. कंबशन म्हणजे सिम्पली बर्निंग. मग पहा, आणि ह्याच रिॲक्शनमुळं अल्केनचा काय म्हणून यूज केला जातो? फ्युएल म्हणून यूज केला जातो. फ्युएल म्हणजे काय? इंधने किंवा पेट्रोल वगैरे असेल, डिझेल असेल, हे ॲक्च्युली काय अल्केन्स आहे किंवा मिथेन असेल, हे सगळे अल्केन्स आहे. यांचा काय म्हणून यूज केला जातो? फ्युएल म्हणून यूज केला जातो. का? कारण अल्केनला जर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिट केलं त्याच्यापासून काय होतं आहे? CO2 आणि H2O तयार होतं. हे बाय प्रॉडक्ट आहे. पण त्याबरोबर हाय अमाऊंटमध्ये एनर्जी बाहेर पडते आणि ही जी एनर्जी आहे ती काय केली जाते? डिफरंट पर्पजेससाठी यूज केली जाते. आपल्या बाईकवर आपण पेट्रोल टाकतो, पेट्रोलचं बर्निंग होऊन काय होतं आहे? हाय एनर्जी तयार होते. ती एनर्जीचं कन्वर्ट काय होतं? मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं आणि आपली बाईक काय होते? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. किंवा मोठमोठे व्हेकल्स असतात ते डिझेलवरती चालतात. कसे चालतात? ड्यू टू द दिस रिॲक्शन कंबशनमुळं, अल्केनमुळं काय होतं आहे? त्यांनी जर बर्निंग केलं तर काय होतं आहे? एनर्जी तयार होते. मग वेगवेगळ्या रिॲक्शन काय पहा. मग आता ही जनरल रिॲक्शन आहे. कोणताही अल्केन जर घेतला आपण, ठीक आहे, बॅलन्स केमिकल रिॲक्शन. बॅलन्स केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? जेवढे रिॲक्टंटचे ॲटम्स आहेत तेवढे काय असले पाहिजे? प्रोडक्टचे असले पाहिजे. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्टकडे ॲटमची संख्या काय असली पाहिजे? सेम असले. मग ही रिॲक्शन काय? बॅलन्स केमिकल रिॲक्शन. पहा, CnH2n+2 कोणताही अल्केन घ्या तुम्ही, प्लस 3n+1/2 O2. हा O2चा कोइफिशियंट कसा फाइंड आउट करायचा? हा जो n घेता तुम्ही त्यानुसार इथं तो n पुट करा, 3n+1/2. त्याच्यापासून भेटते NCO2 प्लस n+1 H2O. मग तिथे n काय असणार तुमचा? व्हॅरिएबल n 1 2 3 4 अँड सो ऑन. मग पहा, जर आपण 1 पुट केला, 1 जर पुट केला तर इथं 2 × 1 2 + 2 4 काय येईल तुमचा कंपाऊंड? CH4 येईल. n इज जर 1 असेल तर इथं जर 1 पुट केलं काय येईल? 3 × 1 + 4 4/2 येईल इथं, बरोबर नाही? 4/2 म्हणजेच काय? 2. हा कोएफिशियंट येईल इथं 2. इथं जर n काय आपला 1 पुट केला इथं राहील 1 आणि n जर 1 पुट केला तर 1 + 1 किती होईल तुमचा? 2. मग ही झाली बॅलन्स केमिकल रिॲक्शन फॉर कंबशन ऑफ मिथेन. मिथेनची कंबशन रिॲक्शन काय असेल? CH4 + 2 O2 गिव्ह यू CO2 + 2 H2O. आणि काय होईल तिथं? एनर्जी बाहेर पडेल. सपोज आता आपण जर ही झाली CH4 जर मी n = जर 2 पुट केला, n काय पुट केला? 2 पुट केला, काय तुमचा? C2H6 इथेन, बरोबर नाही? इथं 2 पुट केला जाईल इथेन. इथं जर 2 पुट केला ऑक्सिजनसाठी काय येईल? 3 × 2 6 + 1 7/2. ऑक्सिजन किती लागतील आपल्याला? 7/2. इथं 2 पुट केला जाईल 2 CO2 आणि इथं जर 2 पुट केला जाईल 3 CH2. हे असं बॅलन्स केमिकल रिॲक्शन. मग तुम्ही कोणत्यासाठी करू शकता? सपोज मी जर तुम्हाला पुढची सांगितली, आपण पुढची करायची असेल आपल्याला, n = जर 3 पुट केला आपण इथं तर काय तुमचा? C3H8, बरोबर नाही? इथं 3 पुट केला 3 × 3 9 9 + 1 10 10/2 म्हणजे काय इथं 5 O2. इथं 3 पुट केला जाईल 3 CO2 आणि 3 + 1 4 H2. मग तुम्ही असं कोणत्या अल्केनसाठी करू शकता. कंबशन रिॲक्शन खूप महत्त्वाचे आपल्या पुढं एका चॅप्टरमध्ये लागणार आहे. त्यामुळे ही जर तुम्ही जनरल रिॲक्शन लक्षात ठेवली, तुम्ही कोणत्याही अल्केनसाठी कंबशन रिॲक्शन लिहू शकता. आणि कंबशन काय? अल्केन इन प्रेझेन्स ऑफ एअर हिटेड ॲट व्हेरी हाय टेम्परेचर गिव्ह यू CO2 अँड वॉटर अँड रिलीज ऑफ एनर्जी. नेक्स्ट रिॲक्शन बघायची आपल्याला. आता पहा, ही जी रिॲक्शन आहे ही तुमच्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमधून कट केलेली. आपण फक्त अभ्यास करायचा आहे, पण परीक्षेसाठी ही रिॲक्शन तुम्हाला येणार नाही. कोणत्या? इथल्या स्टेट बोर्डसाठी. लक्षात ठेवा, ही सिलेबसमधून कट केली. तुम्हाला तुमचा 25% सिलेबस कट झालेला आहे, त्यामध्ये नाही, पण राहू द्या इन्फॉर्मेशन म्हणून. आपलं पुढं एका ठिकाणी खूप गरज आहे रिॲक्शनची म्हणून घेतली मी.
नेक्स्ट बुकमध्ये जर पाहिलं तुम्ही पायरोलिसिस आहे पहा. आता पायरोलिसिस ही पण तुमच्या सिलेबसमधून काय केली, कट केली. पण ही जी रिॲक्शन ही आपल्याला पुढे एकदा डिटेलमध्ये येणार आहे. तुमच्या बुकमध्ये एकच एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल किती दिलेलं आहे, एकच एक्झाम्पल दिलं आहे. आणि एक एक्झाम्पल घेऊन ही रिॲक्शन कळत नाही, त्यासाठी भरपूर सारे एक्झाम्पल एका पुढच्या चॅप्टरमध्ये येणार, त्यावेळेस आपण बघू. पण तसंही तुमच्या सिलेबसमधून ती काय केलेली, कट केली. आपण पायरोलिसिसला थोड्या वेळा करता डिलीट करतो. पुढे ज्यावेळेस येणार डिटेलमध्ये त्यावेळेस आपण बघू. नेक्स्ट बघायची आपल्याला रिॲक्शन सी, ॲरोमटायझेशन किंवा रिफॉर्मिंग. आता ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये तुम्हाला ॲरोमॅटायझेशन म्हणजे ॲरोमॅटिक रिॲक्शन होते यामध्ये. आणि रिफॉर्मिंग म्हणजे काय, स्ट्रक्चर रिफॉर्म होते. म्हणजे एक्झाम्पल घेऊ आपण डायरेक्ट. जर मी एन हेक्झेन घेतला, CS3 थोडंसं वेगळा लिहितो, CS3 CH2 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 CS3 हा आहे तुमचा एन हेक्झेन. एन हेक्झेनला जर तुम्ही व्हॅनेडियम पेंटॉक्साईड V2O5 काय आहे, व्हॅनेडियम पेंटॉक्साईड 773 केल्विन आणि 10 ते 20 ॲटमॉस्फेरिक प्रेशर या कंडिशन आहे. व्हॅनेडियम पेंटॉक्साईड 773 केल्विन किंवा 10 ते 20 ॲटमॉस्फेअर. तर काय होते, पाहिजेपासून बेंझिन तयार होतोय प्लस 4H2. बेंझिन म्हणजेच काय, C6H6. आता एन हेक्झेन म्हणजेच काय तुमचा C6H14. इथं पहा हायड्रोजन 14 आहेत, इथं पण 14 आहे पहा. हे 6 आणि हे 8, 8 आणि 6 किती 14. मग इथं काय झालं आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार झाला आहे. तुमच्या स्ट्रेट चेन कंपाऊंडपासून काय झालं आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड झालं आहे. म्हणजे त्याला काय झालं आहे, ॲरोमॅटायझेशन किंवा रिफॉर्मिंग. हे स्ट्रक्चर काय झालं आहे, रिफॉर्म झाले. म्हणून ही रिॲक्शन खूप महत्त्वाची. एन हेक्झेनपासून काय होतं आहे, बेन्झिन प्लस 4H2. सिमिलरली जर एन हेक्झेनऐवजी जर एन हेप्टेन असता, एन हेक्झेनऐवजी काय असतं, एन हेप्टेन, त्याच्यापासून काय भेटलं असतं, एन हेप्टेन काय तुमचा C7H16, त्याच्यापासून असं भेटला असतं हा कंपाऊंड. त्यानंतर टुल्यून तुमच्या बुकमध्ये नाही रिॲक्शन, मी एक्स्ट्रा घेतो. याच्यामध्ये काय C7H 5 6 5 आणि 3 8 H8 म्हणजे किती राहिले असते, 4H2. इथं पण 4H2 भेटले असते. मग जर एन हेप्टेन घेतला तर पहा एवढ्या पार्टपासून रिंग तयार होते, आणि हा एक मिथिल त्या रिंगवरती राहतो, म्हणून हा तुम्हाला भेटतोय टुल्यून. हे ॲरोमॅटायझेशन किंवा रिफॉर्म महत्त्वाची रिॲक्शन आहे. नीटला JEEला बऱ्याच वेळेस विचारलेली रिॲक्शन आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपल्याला युजेस ऑफ अल्केन. खूप महत्त्वाचं आहे पहा. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण हे अल्केन्स रेग्युलरली यूज करतो. पहा C1 to C4 अल्केन्स. C1 to C4 म्हणजे काय, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. हे कशाचे कंपोनंट आहे, LPG आणि CNG. LPG म्हणजे काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा काय, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आणि तुम्हाला मध्ये LPGचा कुठे यूज करतो आपण, कुकिंग पर्पजमध्ये. या CNGचा पर्पज, CNGवरती बरेच सारे व्हेकल्स रन होत आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. C1 to C4 आपल्या ज्या स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये जो गॅस आहे त्याच्यामध्ये काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ॲक्च्युली तो काय, मिथेन ब्युटेन मिथेन टू ब्युटेनचे ते मिक्सचर असते. सेकंड C5 C6 to C8. C5 to C8 म्हणजे काय, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन एटसेट्रा यांचा काय म्हणून यूज केला जातो, सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. सॉल्व्हंट म्हणजे काय, रिॲक्शन होण्यासाठी एका लिक्विडची गरज असते. रिॲक्शन जर एखादी करायची असेल, मग आपण पहा याच्यामध्ये लिहितं ड्राय इथर. आठवतं आहे तुम्हाला, ज्यावेळेस आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बनवला, ग्रिग्नार्ड रिएजंट ज्यावेळेस ड्राय इथर वापरला जाता, तो ड्राय इथर ॲक्च्युली काय म्हणून यूज होते, सॉल्व्हंट म्हणून यूज होतो. तो रिॲक्शन घडून आणण्यासाठी गरजेचा असतो. मग हा ड्राय इथर ते ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये वापरला जातो. पण हा एन हेक्झेन
एन पेंटेन हे काय म्हणून यूज केले जातात? सॉल्व्हंट म्हणून यूज केले जातात. नेक्स्ट थर्ड, पेट्रोल डिझेल हे ॲक्च्युली काय आहेत? अल्केन्स आहेत. मग पेट्रोल डिझेल आपले सगळे व्हेकल्स पहा बरेचसे पेट्रोलवर जातात, बाईक असतील, डिझेलवरती मोठमोठे व्हेकल चालतात. मग पेट्रोलमध्ये काय असतो? आयसो ऑक्टेन असतो. हा एक कॉम्पोनंट आहे पेट्रोलचा, आयसो ऑक्टेन. तुम्हाला नाही आहे मी सांगतोय, आयसो ऑक्टेन. हा आयसो ऑक्टेन कशामध्ये असतो? पेट्रोलमध्ये असतो. मग पेट्रोल डिझेल पहा आपले सगळे व्हेकल्स वगैरे त्याच्यावरती रन होतात, इंजिन्स असतील सगळे पेट्रोल आणि डिझेलवरती चालतात. नेक्स्ट पहा ज्यांच्यामध्ये अल्केन्स ग्रेटर दॅन C35 म्हणजे काय? ज्यांच्या म्हणजे 35पेक्षा जास्त कार्बन आहेत. आपण पहा 10ला डेकेन म्हणतो, तसे अशी खूप चेन वाढत जाते 10, 20, 30, 40, 50पर्यंत. ज्यांच्यामध्ये ज्या अल्केनमध्ये कार्बन 35पेक्षा जास्त आहे ते कुठं यूज केला जातात? टार बनवण्यासाठी. टार म्हणजे काय? डांबर. म्हणजे कुठं यूज होतं? रोड सरफेस करण्यासाठी, रोड सरफेसिंग. रोड बनवण्यासाठी या कोल्टाचा यूज होतो. त्याच्यामध्ये काय असतं? अल्केन्स ग्रेटर दॅन 35. हेच अल्केन्स ग्रेटर दॅन C18 ज्याच्यामध्ये 18 कार्बनपेक्षा जास्त अल्केन्स आहेत, असे कुठे यूज केले जातात? इंक बनवण्यासाठी, शू पॉलिश बनवण्यासाठी किंवा कॅन्डल्स, मेणबत्ती वगैरे असतील हे सगळे बनवण्यासाठी ह्या अल्केन्स ग्रेटर दॅन 18चा, किंवा व्हॅक्सेस असतील, व्हॅक्सेस, ल्युब्रिकंट्स आपले इंजिन वगैरे ज्यावेळेस सर्व्हिसिंग करतो आपण गाड्यामध्ये आपण ल्युब्रिकंट्स वापरले जातात. मोठमोठे मशीन असतील, ट्रॅक्टर वगैरे त्याच्यामध्ये ल्युब्रिकंट्स असतात. हे ल्युब्रिकंट्स असतील, व्हॅक्सेस असतील, कॅन्डल्स, इंक किंवा शू पॉलिश बनवण्यासाठी काय असतात? अल्केन्स ग्रेटर दॅन 18 बनवले जातात. आणि पहा खूप सारे युजेस आहे अल्केन हे आपण डे टू डे लाईफमध्ये वाढतो. पहा C1 पासून आपण C35 C18पर्यंतचे अल्केन आपल्या डे टू डे लाईफमध्ये आहेत. त्यामुळे हे अल्केनचा खूप यूज आहे शक्यतो एनर्जीसाठी. मग पेट्रोल, डिझेल, केरोसिन असेल, आपले LPG, CNG असेल, त्याच्यावर आपल्या बाईक चालतात, व्हेकल चालतात मोठे मोठे. त्यामुळे हे अल्केनचे युजेस खूप महत्त्वाचे आहेत. बुकमध्ये वाचा, डिटेलमध्ये दिलेलं आहे, मी पण बुकमधून घेतलं आहे. दिस इज ऑल अबाउट द अल्केन्स. अल्केनचा पार्ट संपला आहे आपला. आपल्याला स्टार्ट करायचं आहे अल्केन. अल्केनमध्ये काय सांगतो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ह्या अल्केनलाच ओलेफिन म्हणतात. ओलेफिन काय म्हणतात? एक रिॲक्शन आहे पहा, इथिन. इथिनला जर क्लोरीन बरोबर ट्रीट केलं तर त्यापासून ऑइली कंपाऊंड भेटतोय. काय भेटतंय? इथिनला क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलं तर एक ऑइली कंपाऊंड भेटतो, आणि ऑइली कंपाऊंड त्याला काय म्हटलेलं आहे? ओलेफिन म्हटलेलं आहे. त्यामुळे लक्षात हे एकच गोष्ट सांगण्यासारखी. नेक्स्ट जर अल्केनमध्ये बघितलं तर आपण बुकमध्ये वाचा. तुम्ही आता मी बुकप्रमाणे चाललो आहे, तुम्हाला सुद्धा बुक वाचायचं आहे. कारण आता आपण बेसिक फंडामेंटलसाठी 14 नंबरचा चॅप्टर घेतला, त्यामध्ये बऱ्याचशा आपण ह्या चॅप्टरमधल्या बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बुक रीड करायचं आहे. नंतर याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही आयसोमेरिझम आहे. आता आयसोमेरिझमबद्दल आपण बोललो आहे. तुम्ही जर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम बघितलं, त्यामध्ये बुकमध्ये दिलेलं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आपण ऑलरेडी स्ट्रक्चरल आयसोमेरिझमबद्दल बोललो आहे. आणि यामध्ये अजून एक पार्ट दिला आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. मी ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेले म्हणून तुम्हाला फक्त सांगू राहिलो आहे. यामध्ये कोणते दोन आहेत? सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम. आपण स्ट्रक्चरबद्दल आधी बोललो आहे. आयसोमेरिझमचे आपण 2 लेक्चर घेतले. जॉमेट्रिकलमध्ये त्याबद्दल बोललो आहे, सिस ट्रान्सबद्दल पण बोललो. त्यामुळे ते रीड करून घ्या. पहा ह्या का सांगतोय? कारण ते ऑलरेडी घेतलेलं आहे एकदा. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्री थोडेसे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये शिकतो आपण. त्यामुळे हे बेसिक फंडामेंटलीच आधीच झालेलं आहे. आता फक्त ह्या चॅप्टरमध्ये काय शिकणार आपण? रिॲक्शनवर फोकस असणार आहे. याचं बेसिक फंडामेंटल आधीच झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं वाचून घ्या. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला प्रिपरेशन. तुम्ही बुक ज्यावेळेस वाचता त्यावेळेस तुमच्या ते लक्षात द्या. मग रीड द बुक. काही प्रॉब्लेम आला तर सांगा मला. नेक्स्ट पार्ट बघायचं आपला प्रिपरेशन. कुणाचं प्रिपरेशन बघायचं आहे? अल्केनचं. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.
हाय, लास्ट टाईम आपण अल्केन कंप्लीट केलं आणि अल्केनला स्टार्ट केलं होतं. अल्केनचं इंट्रोडक्शन तुम्ही वाचलं असेल, त्यामध्ये आयसोमेरिझम बदललेलं. नेक्स्ट पार्ट बघायचं आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्किन. मग त्यातली फर्स्ट रिॲक्शन कॅपिटल ए, फर्स्ट टाईप आहे इलिमिनेशन रिॲक्शन, किंवा त्याला म्हणलं जातं 1 to इलिमिनेशन ऑर बीटा इलिमिनेशन. 1 to इलिमिनेशन आणि बीटा इलिमिनेशन काय एकच आहे. इलिमिनेटचा अर्थ काय, काढून टाकणे. इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये होतं काही ग्रुप किंवा ॲटम काय होतात, निघून जातात. मग पाहा त्याची डेफिनेशन, द रिॲक्शन इन विच ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स आर रिमूव्ड म्हणजे काय, काढून टाकले जाते फ्रॉम ॲडजसंट कार्बन ॲटम्स आर कॉल्ड ॲज 1 to इलिमिनेशन. ॲडजसंट म्हणजे काय, 2 शेजारचे. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये 2 शेजारच्या कार्बनमधून जर ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम, तो ॲटम्स पण असू शकतो किंवा ॲटमचा ग्रुप पण असू शकतो, तो जर काढून टाकला त्याला काय म्हणलं जातं, इलिमिनेशन. ऑर स्पेशल काय म्हणतात 1 to इलिमिनेशन. काय म्हणलं जातं, 1 to इलिमिनेशन. द रिॲक्शन्स इन विच ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स आर रिमूव्ड फ्रॉम ॲडजसंट कार्बन ॲटम आर कॉल्ड ॲज 1 to इलिमिनेशन. मग पहा जनरली काय म्हणतात, जनरल रिॲक्शन कशाचं, हे 2 कार्बन आहे. पहा आधी हायपोथेटिकल रिॲक्शन आहे, 2 कार्बन, त्याच्यावर एका याच्यावर एक्स ग्रुप आहे आणि एका याच्यावर काय वाय ग्रुप आहे. तर काय होतं इथं, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. ज्या कार्बनवरती 2 ग्रुप आहेत काढून टाकल्या, ज्या 2 कार्बन ग्रुप काढून टाकल्या त्यांच्यामुळे दोघांमध्ये डबल बॉन्ड येतो आणि हा ग्रुप निघून येतो. म्हणजे काय होणार, +XY. इथून एक्स आणि वाय निघून जाणार आणि ज्या कार्बनवरती XY होती तर काय आला, डबल बॉन्ड आला. म्हणजे आपला काय झाला आहे, अल्किन तयार झाला आहे. म्हणजे काय, इथून एक्स आणि वाय काढून टाकला म्हणून याला काय म्हणलं तर 1 to इलिमिनेशन. याला जर 1 नंबर येला कार्बन, याला जर 2 नंबर येला, त्या पोझिशन असतील कार्बनच्या, म्हणून त्याला 1 to इलिमिनेशन म्हणतात. किंवा त्याला बीटा इलिमिनेशन का म्हणतात. पहा ह्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणतात, याला काय म्हणतात बीटा कार्बन. बीटा कार्बनवरती जो हा एक्स असतो तो जनरली काय असतो, हायड्रोजनच असतो. काय असतो जनरली, हायड्रोजन. बीटा कार्बन जनरली हायड्रोजन असतो. हा एक्स काय असतो, आपण जास्त एक्झाम्पल उद्याच लक्षात येईल तुमच्या, एक्स काय असतो मेनली हायड्रोजनच, मोस्ट ऑफ द टाइम हा हायड्रोजन असतो. म्हणून बीटा कार्बन हायड्रोजन काढला जातो, म्हणून त्याला म्हणलं आल्सो इट इज कॉल्ड ॲज अ बीटा इलिमिनेशन. 1 to 2 कार्बनवरून 2 ग्रुप निघून जातात म्हणून 1 to इलिमिनेशन, किंवा बीटा कार्बनवरून हायड्रोजन निघून जातो म्हणून बीटा इलिमिनेशन. हा फर्स्ट आहे इलिमिनेशन रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स आर रिमूव्ड फ्रॉम द ॲडजसंट कार्बन ॲटम आर सेड टू बी इलिमिनेशन रिॲक्शन. मग आपल्याला त्याचे एक्झाम्पल बघायचं होता. हा कॅपिटल ए होता इलिमिनेशनमधला. आता यातला स्मॉल ए इलिमिनेशनचा एक टाईप बघायचा आपला, मेन इलिमिनेशन आहे. आणि त्यातलं बघायचं आहे फर्स्ट डिहायड्रो हॅलोजनेशन. डिहायड्रो हॅलोजनेशन. डी म्हणजे काय, काढून टाकणे. डीचा अर्थ लक्षात ठेवा, त्याचा अर्थ काय, काढून टाकणे. हायड्रो म्हणजे काय, हायड्रोजन. हॅलोजन म्हणजे काय, एक्स. रिॲक्शन म्हणून काय काढून टाकायचा, HX काढून टाकायचा. मग आपण डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजे कशाला म्हणणार, द रिॲक्शन्स इन विच हायड्रोजन and halogen are removed from adjacent carbon atom are called as dehydro halogenation. काय काढून टाकायचं आहे, HX म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ H and X. ज्या रिॲक्शनमधून HX काढून टाकला जातो, हायड्रो अँड हॅलोजन, हायड्रोजन आणि हॅलोजन काढून टाकलं त्यांना मला जातं डिहायड्रो हॅलोजनेशन. डेफिनेशन कळली असेल तुम्हाला. एक्झाम्पल बघू याचे. फर्स्ट एक्झाम्पल, आता एक्झाम्पल वेगवेगळे आहे. फर्स्ट पहा, जर हा असेल CH3CH2Br आणि याच्यामध्ये जर अल्कोहोलिक NaOH और KOH दोन्हीपैकी एक, हा आहे तुमचा इथाइल ब्रोमाइड. हा काय, इथाइल ब्रोमाइड बघितला मागं आपण. इथाइल ब्रोमाइडमध्ये अल्कोहोलिक KOH टाकला. अल्कोहोलिक KOH म्हणजे काय, याच्यामध्ये सॉल्व्हंट असणार, ते काय असणार आहे, अल्कोहोल असणार. ह्या वर्डला इम्पॉर्टन्स आहे, परीक्षेला लिहिताना हा वर्ड लिहायला विसरायचा नाही. अल्कोहोलिक NaOH सोडियम हायड्रॉक्साईड किंवा NaOH टाका किंवा KOH टाका, काय होईल पाहिलं. आता मी याला थोडंसं वेगळं, हा CH होता, काय करतो मी असं लिहितो CH2H. CH2H म्हणजेच काय आहे, ॲक्च्युली
हा पण काय ॲक्च्युली CH3 फक्त थोडासा लिहिताना वेगळा लिहिला, 2 हायड्रोजन वेगळे लिहिले आणि 1 हायड्रोजन वेगळा. याला जर मी 1 नंबर कार्बन दिला, याला जर 2 नंबर दिला तर काय होईल पहा, याला 2 नंबर दिला, हा 2 नंबरचा, हा 1 नंबर, तर काय होईल, हा हायड्रोजन इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि हा Br निघून जाईल. म्हणजे ह्या कार्बन, याला जर मी अल्फा म्हटलं आणि याला जर बीटा म्हटलं तर बीटाचा हायड्रोजन आणि अल्फाचा Br निघून जातोय, बीटाचा हायड्रोजन आणि अल्फाचा Br निघून जातोय. काय होतंय पहा, इथला OH आणि इथला H मिळून बाय प्रोडक्टमध्ये H2O तयार होतो. तर रिॲक्शन समजून घ्या. इथला हा काय Na प्लस आणि हा काय OH मायनस, OH आणि H मिळून H2O भेटतोय. हा Na आणि हा Br म्हणून बाय प्रोडक्टमध्ये NaBr भेटतोय. KOH घेतला असतं तर KBr भेटला असतं. पहा, OH आणि H मिळून वॉटर, Na आणि Br मिळून NaBr, आणि ह्या 2 कार्बनमध्ये 1-2 कार्बनमध्ये किंवा अल्फा बीटा कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होतो. इथला H निघून जातो, इथला Br निघून जातो, दोघांमध्ये काय होतं डबल. मग पहा CH3चा काय राहील, CH2 सिंगलचा होईल डबल, इथला Br निघून गेला, काय राहील इथं CH2, आपल्याला काय भेटेल, इथिन भेटेल. पहा सिम्पली इथून हायड्रोजन निघून गेला, इथून Br निघून गेला आणि दोघांमध्ये काय आला डबल बॉन्ड, HOH मिळून H2O आणि Br आणि Na मिळून NaBr. हे झालं 1-2 एलिमिनेशन ऑर बीटा एलिमिनेशन. नेक्स्ट, सपोज जर हा असेल CH3 CH CH3OH अँड अल्कोहोलिक KOH, काय होईल पहा आता, हाय अल्फा आणि हाय बीटा, मग याला पण बीटा म्हणता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे स्ट्रक्चर पहा एकदम सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकलचा अर्थ काय, ज्या स्ट्रक्चरचे 2 सारखे तुकडे होतात, ज्याचे काय होतात 2 सारखे तुकडे होतात, त्याला काय म्हणतात सिमेट्रिकल. सिमेट्रिकलचा अर्थ काय, ज्याचे 2 सारखे तुकडे होतात त्याला म्हणतात सिमेट्रिकल. मग पहा या ठिकाणी काय होतं, हा आणि हा बीटा कार्बन सेम आहे, त्यामुळे तुम्ही इथून हायड्रोजन काढा, इथं OH नाही काही Br, याचं नाव आहे आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. कॉमन नेम काय याचं, कारण का हा ग्रुप आयसोप्रोपिल आहे आणि हा ब्रोमाइड, म्हणून आयसोप्रोपिल ब्रोमाइड. किंवा जर नंबर येतो 1, 2 and 3 येईल आणि 2 ब्रोमो, आपण बघितलं याचं नॉमिनिकेशन मागच्या आहे का रिॲक्शनमध्ये, 2 ब्रोमो प्रोपेन. आणि ॲक्च्युली आपल्याला अल्कायल हायड्राइडचं नॉमिनिक्युलर कोणत्या वर्षी, नेक्स्ट इयरला आहे, मला लक्षात ठेवा. हा आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड किंवा 1-2, 2ला ब्रोमो आहे म्हणून 2 ब्रोमो आणि 3 कार्बन चेन म्हणून 2 ब्रोमो प्रोपेन. मग काय होईल पहा, जर इथून हायड्रोजन काढलं नाही, इथून Br काढलं, इथं डबल बॉन्ड येईल, इथून हायड्रोजन काढलं, इथून Br काढलं, इथे डबल बॉन्ड येईल, इथं कुठंही काढा, इथला हायड्रोजन काढा किंवा इथला हायड्रोजन काढा, तुम्हाला वन अँड द सेम स्ट्रक्चर भेटेल. तुम्ही कुठं काढला, इथला काढा किंवा इथला काढला, आपण इथला काढू, इथला हायड्रोजन काढू, इथला Br काढून इथे डबल बॉन्ड देऊ, इथला H आणि OH मिळून काय भेटेल वॉटर भेटेल, कारण इथला H आणि OH, इथला K आणि Br मिळून काय भेटेल KBr भेटेल. CH3 आहे तसा राहील, हा CH3 आहे तसा राहील, हा CH आहे तसा राहील, त्याचा Br निघून जाईल, दोघांमध्ये डबल बॉन्ड येईल आणि हा CH3 होईल CH2, हा भेटेल आपल्याला प्रोपिन. इथं डबल बॉन्ड येईल, हा Br आणि K मिळून KBr, OH आणि H मिळून H2. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता पहा जसे जसे एक्झाम्पल घेऊ तसे तसे वेगवेगळे रूल्स यूज करावं लागतात आपल्याला. आता थोड्या वेळा पुसतो मी, मला थोडीशी मोठी रिॲक्शन घ्यायची. आता सपोज हा असं CH3 CHBr CH2 CH3 आणि याच्यावरती टाकले अल्कोहोलिक KOH. तर पहा हा असेल अल्फा आणि हा असेल बीटा, हा पण बीटा आहे. पण आता इथं 2 टाईपचे बीटा कार्बन आहे, हा बीटा वेगळा आहे हा बीटा वेगळा आहे. मग याला मी बीटा 1 म्हणतो, याला काय म्हणतो मी बीटा 2 म्हणतो. हा असं तुमचं बीटा 1. आपण काय करू, एकदा इथला हायड्रोजन काढून इथला Br काढून डबल बॉन्ड इथे घेऊ, म्हणजे तुम्हाला इथं डबल बॉन्ड येईल. यातला इथला हायड्रोजन काढू, इथला Br काढून डबल बॉन्ड इथे घेऊ, म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन बदलते. मग आधी काय करू, इथला हायड्रोजन काढून इथला Br काढून इथे डबल बॉन्ड घेऊ, काय भेटेल तुम्हाला CH2चं होईल CH3चं होईल CH2, इथे डबल बॉन्ड येईल CH CH2 CH3, हा एक फर्स्ट प्रोडक्ट भेटेल. दुसऱ्या वेळेस काय करू, इथला H इथला Br काढू आणि इथं डबल बॉन्ड घेऊ, काय भेटेल CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, हा भेटेल तुम्हाला ब्यूट 1 इन आणि हा भेटेल ब्यूट 2 इन. इथे 2 प्रोडक्ट भेटतात. ह्या रिॲक्शनचे काय 2 प्रोडक्ट, कारण 2 टाईपचे बीटा कार्बन लक्षात, 2 टाईपचे बीटा कार्बन असं आपल्याला
दोन ठिकाणी डबल बॉन्ड येईल, एकदा मिडल लाईन एकदा टर्मिनल लाईन. मग हा ब्यूट 1 इन भेटतो आणि ब्यूट 2 इन भेटतो. त्यातला हा मेजर आहे आणि हा आहे मायनर. हा जास्त प्रमाणात तयार होतो ब्यूट 2 इन. तो काय होतं जास्त प्रमाणात तयार होतो. त्या कशानुसार कळतं, त्यासाठी एक रूल बघायचा आपल्याला, त्याला म्हणतात सेट-झेप रूल. हा रूल महत्त्वाचा आहे. ही जी रिॲक्शन आहे, जर दोन टाईपचे बेटा कार्बन असेल तर रिॲक्शन कोणत्यानुसार होते, आपल्याला मेजर प्रोडक्ट कोणता रूल सांगतोय, सेट-झेप्स रूल सांगतोय. सेट-झेप्स रूल काय पहा, इन ॲन इलिमिनेशन रिॲक्शन, इन ॲन इलिमिनेशन रिॲक्शन द मोर सबस्टिट्यूटेड alkene is major product. In an elimination reaction, the more substituted alkene is major product. Major product कोणता असतो, more substituted. म्हणजे दोघांपैकी more substituted कोणता आहे, हाय more substituted. रूल काय सेट-झेप रूल, in an elimination reaction the more substituted alkene is a major product. मग ह्या रिॲक्शनमध्ये हा more substituted आहे, हा काय मोर सबस्टिट्यूटेड आणि हा काय लेस सबस्टिट्यूटेड. मग कसं कळतं कोणता मोर सबस्टिट्यूटेड आणि कोणता लेस सबस्टिट्यूटेड आहे. मग पहा कसं ओळखायचा मोर सबस्टिट्यूटेड आणि लेस सबस्टिट्यूटेड. आपल्याला काय बघायचं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघायचं. पहा CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 हा डबल बॉन्ड आपल्याला बघायचा. आणि दुसरा कोणता आहे CH2 CH CH2 अँड CH3 हा डबल बॉन्ड याच्यामध्ये. सिम्पली बाय ऑब्झर्वेशन करतो विच इज मोर सबस्टिट्यूटेड विच इज लेस सबस्टिट्यूटेड. पहा हा डबल बॉन्ड सांगितलं, इथं एक R ग्रुप आहे, इथं एक R ग्रुप आहे, याच्यावर 2 R ग्रुप आहे आणि याच्यावर किती R ग्रुप आहे, फक्त एवढा एकच R ग्रुप आहे. मग ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती जास्त R ग्रुप्स असतील, याच्यावर 2 R आहेत, इथं एक R आहे आणि इथं एक R आहे. ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती किंवा ज्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती जास्त R ग्रुप असतात तो मोर सबस्टिट्यूटेड. मग पहा याच्यामध्ये हा आहे हा आहे, इथं 2 R ग्रुप आहे म्हणून हा झाला मोर सबस्टिट्यूटेड. याच्यावर किती R ग्रुप आहे, एकच R ग्रुप आहे. सिम्पली डबल बॉन्ड बघायचा, ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती जास्तीत जास्त R ग्रुप असतील, R ग्रुप कोणते त्याच्याशी काय घेणं देणे, पण जास्तीत जास्त R ग्रुप असतो तो आला असं मोर सबस्टिट्यूटेड आणि ज्याच्यावरती कमीत कमी R ग्रुप असतो तो असं लेस सबस्टिट्यूटेड. मग त्या ह्या रिॲक्शनचा हा प्रोडक्ट आहे ब्यूट 2 इन, जो काय मेजर आहे आणि काय मोर सबस्टिट्यूटेड. तो कोणत्या रूलनुसार, सेट-झेप्स रूल. आपल्याला त्याची रूल माहीत असला पाहिजे. रूल काय तो, इन ॲन इलिमिनेशन रिॲक्शन द मोर सबस्टिट्यूटेड अल्केन इज अ मेजर प्रोडक्ट. सिम्पल रूल आहे तो, तुम्हाला बुकमध्ये पण भेटेल, बघून घ्या. ही रिॲक्शन खूप महत्त्वाची. तुम्हाला एक रिॲक्शन देतो, तुम्ही करून बघा काय होतं आहे. समजा हा असेल CH3 CH Br CH2 CH2 CH3, याच्यावरती जर अल्कोहोलिक KOH टाकलं तर इथं 2 प्रोडक्ट भेटतील पहा तुम्हाला. मग कोणता मेजर आहे कोणता मायनर आहे ते ठरवा तुम्ही. इथं पहा हा असेल β1 आणि हा असेल β2, हा असेल अल्फा कार्बन. एकदा डबल बॉन्ड इथं येईल आणि एकदा डबल बॉन्ड इथे येईल. त्यामुळे बघून घ्या काय प्रोडक्ट असतील. आता ही जी रिॲक्शन आहे याच्यासारखीच पुढची रिॲक्शन बघायची आपल्याला, डिहायड्रेशन. डीचा अर्थ काय, काढून टाकणे. काय काढून टाकायचं, हायड्रेट म्हणजे पहा हायड्रेशन. हायड्रेशनचा अर्थ काय, ॲडिशन ऑफ वॉटर. हायड्रेशनचा अर्थ काय, ॲडिशन ऑफ वॉटर. आणि डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर. याचा अर्थ काय, रिमूव्हल ऑफ H2. रिॲक्शनमधून काय काढून टाकायचं आपल्याला, H2 काढून टाकायचा. म्हणून ही पण काय बीटा इलिमिनेशन ऑर 1,2 इलिमिनेशन. फार एक्झाम्पल घेऊ आपण रिॲक्शनचे. ही पण कोणत्या रूलनुसार जाते, सेट-झेप्स रूलनुसार जाते. ज्यावेळेस एखाद्या एक्झाम्पल येईल ज्या ठिकाणी सेट-झेप रूलची गरज आहे त्यावेळेस बघू आपण. मग सपोज हा आहे तुमचा CH3 CH2OH, याच्यामध्ये टाकायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि रिॲक्शनला हिट करायचं आहे. हा आहे पहा OH, याच्यामध्ये OH असताना काय आपण अल्कोहोल, मग याचं नाव कसं पहा, हा इथाईल ग्रुप. हा काय इथाईल आणि OH म्हणजे काय अल्कोहोल, म्हणजे नाव इथाईल अल्कोहोल.
काय नावाचं इथिल अल्कोहोल. किंवा 2 कार्बन पाय याच्यामध्ये, 2 कार्बनचा पॅरेंट असेल इथेन, इथेनचा ई काढायचा ऑल्ट करायचा म्हणजे याचं नाव इथेनॉल. याचं पण अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर आपल्याला 12th आहे. आत्तापर्यंत काहींचे नाव मी सांगतोय तेवढे लक्षात ठेवा. 12वीला आपण डिटेलमध्ये नॉमेनक्लेचर शिकणार आहे. इथाईल अल्कोहोल किंवा 2 कार्बन आहे म्हणून इथेनचा होईल इथेनॉल, अल्केनचा करतात अल्कॅनॉल. तर काय होईल पहा, इथला H आणि इथला OH, मग पाहिजे थोडंसं असं लिहितो CH2H. बरं, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा OH निघून जाईल. मग इथला H निघून जाईल आणि इथला OH निघून जाईल. बाय प्रोडक्टमध्ये काय भेटेल, बाय प्रोडक्ट वॉटर भेटेल. पण ह्या दोघांमध्ये काय भेटेल, डबल बॉन्डमध्ये पण भेटेल हा CH2 प्लस H2. सिम्पली इथला H काढला, इथला OH काढला आहे, वॉटर रिमूव्ह झालं म्हणून काढलेलं आहे रिमूव्हल ऑफ H2. रिमूव्हल ऑफ H2 म्हणजेच काय, डिहायड्रेशन. मग इथं भेटतं आपल्याला इथिन प्लस वॉटर. नेक्स्ट बघू, हा असता सपोज दॅट CH3CHOH CH3. पाहायचं नाव कसं आहे, हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे आयसोप्रोपिल, म्हणजे याला म्हणतात आयसोप्रोपिल अल्कोहोल. कॉमन नेम IUPAC काय होईल पहा, याला जर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन केली, हे 3 कार्बन येतील आणि नंबरिंग जर दिलं असं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 2ला OH म्हणून याला म्हणतात प्रोपॅन, काय म्हणतात प्रोपॅन 2 ऑल. 2 ऑलचा अर्थ काय, 2ला OH म्हणून 2 ऑल आणि 3 कार्बन चेन आहे म्हणून प्रोपॅन 2 ऑल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल. काय होईल पहा, हा अल्फा, हा बीटा आणि हा पण बीटा, दोन्ही बीटा सारखेच आहे. मग इथून H काढा काय, इथून H काढा काय, तुम्हाला वन अँड द सेम प्रोडक्ट भेटेल. इथून H काढू आणि इथून OH काढू, इथं डबल बॉन्ड देऊ म्हणजे काय भेटेल तुम्हाला, CH3 आहे तसा राहील, मधला होईल CH2 प्लस H2 भेटेल प्रोपीन. सिम्पली इथला H आणि इथला OH काढला, इथं काय केलं डबल बॉन्ड टाकला आहे. इथं पण सेट झेप रूलची काय गरज नाही. पुढे एक्झाम्पल बघू आपण जिथे सेट झेप रूलची गरज आहे. हा घेतला असता मी CH3 CHOH CH2 CH3. तुम्ही जर मागची ही रिॲक्शन जर बघितली तर काय होतं आहे, मागच्या इथं BR होता, इथं काय आला आहे OH आणि रिएजन बदलला आहे फक्त. इथं जर आपण टाकला आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड हीट. पहा इथं अल्फा हा आहे बीटा 1 आणि हा आहे बीटा 2. आता कोणत्याला बीटा 1 म्हणता, कोणत्याला बीटा 2 इजंट मॅटर, पण ते 2 वेगळे आहेत हे लक्षात घ्या. एकदा इथून H काढू आणि इथून OH काढू, डबल बॉन्ड इथं येईल. एकदा इथून H काढू, इथून एकदा OH काढू, इथं डबल बॉन्ड येईल. मग एकदा डबल बॉन्ड इथं येईल वॉटर काढल्यानंतर, एकदा काय इथे येईल, म्हणजे परत 2 प्रोडक्ट भेटतील आपल्याला. CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 हा भेटेल तुम्हाला ब्यूट 1 इन प्लस इथला H आणि इथला OH काढला, मिडलला इन डबल बॉन्ड काय भेटेल CH3 CH डबल बॉन्ड CH3 हा भेटेल तुम्हाला ब्यूट 2 इन. आणि ऑब्वियसली मेजर कोणता असणार आहे, परत हा मेजर असणार आहे, कारण हा काय मोर सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाने जाणार आहे, सेट झेप रूल जाणार. पहा सेट झेप रूल काय यूज करायचा, ज्यावेळेस 2 डिफरंट बीटा कार्बन असतील, इथं बीटा कार्बन वेगळा आणि इथं बीटा कार्बन असेल, त्यावेळेस सेट झेपची गरज असते. नाही तर अदर केसमध्ये सेट झेपची गरज नाही आहे. समजलं आहे, ब्यूट 1 इन आणि ब्यूट 2 इन. पहा मागची ही रिॲक्शन सेम आहे. पहा मागचे इथं OH ऐवजी काय होता फक्त BR आणि रिएजन बदलला, इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO तिथं काय अल्कोहोलिक KOH किंवा NOH, दोन्ही रिॲक्शन जवळजवळ सेमच आहे, फक्त रिएजन आणि स्टार्टिंग कंपाऊंड बदलला. याचं नाव नाही सांगितलं मी तुम्हाला. पहा हा ग्रुप जर तुम्हाला ओळखता असेल, पहा हा आहे सेकंडरी ब्युटिल म्हणून याला म्हणतात सेकंडरी ब्युटाईल. सेकंडरी ब्युटिल आणि OH म्हणजे काय अल्कोहोल. किंवा जर नंबरिंग दिली याला 4 कार्बनची चेन येईल, फर्स्ट सेकंड, 2ला OH आहे आणि 1 2 3 आणि 4 कार्बन चेन म्हणजे म्हणतात ब्युटॅन 2 ऑल. काय म्हणतात ब्युटॅन 2 ऑल, हे याचं IUPAC नाव. दुसऱ्याला OH म्हणून 2 ऑल आणि 4 कार्बन चेन म्हणून ब्युटॅन. समजलं आहे. नेक्स्ट पुढे मला एक एक्झाम्पल देतो, तुम्ही पाया सॉल्व्ह करून काय होतं आहे. गरज आहे का नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. आता सेट झेप रूलची गरज आहे का नाही. जर 2 डिफरंट बीटा कार्बन असेल तर सेट झेपची गरज आहे. CH3 CH2 OH हा आहे नॉर्मल ब्युटाईल अल्कोहोल. हा ग्रुप नॉर्मल ब्युटाईल आहे पहा, आणि OH अल्कोहोल किंवा याचा IUPAC नेम आहे. आपण याचं पुढच्या वर्षी नॉमेनक्लेचर आहे डिटेलमध्ये आपण पुढच्या वर्षी शिकणार. आता फक्त काहींचे लक्षात ठेवा, जेवढे आहेत तेवढे. त्यानंतर ब्युटॅन 1 ऑल. 4 कार्बनची चेन नंबरिंग जर इथली कुठे पहा, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. 4 कार्बनची चेन आहे, 1ला OH म्हणून ब्युटॅन
वन ऑर काय होईल पाहायचं ब्युटॅन वन ऑरचं. पहा इथं अल्फा आणि इथं बीटा, एकच बीटा कार्बन त्यामुळे तुम्हाला काय भेटेल एकच प्रोडक्ट भेटेल. तर सेन्झेप्रूलची गरज नाही. सेन्झेप्रूल केव्हा जर 2 डिफरंट कार्बन असतील बीटा तर. आता पहा डिहायड्रो हॅलोजनेशन आधीची आणि डिहायड्रेशन ह्या काय सिमिलर रिॲक्शन जवळ दोन्ही काय 1 to एलिमिनेशनवर बीटा एलिमिनेशन प्रॅक्टिस करा. महत्त्वाची सेन्झेप्रूल महत्त्वाचा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.